तर मंडळी, जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्याला गाडी चालवत असताना थोडी व्हिडिओ काढायला भेटत नाही, व्लॉगिंग करायला भेटत नाही आणि सकाळचे वाजलेत 6:45 ओला उबेर चालू केले आपण। CNG वगैरे पण गाडीमध्ये फुल भरलाय। तर बघू शकता गाडी इकडे लावली आपण। काही जणांचा प्रश्न आहे की गाडीची नंबर नाही आला, गाडी कशी चालवतो। तर मंडळी, गाडीची नंबर प्लेट शोरूममध्ये भेटते 2 दिवसाने आणि बघा गाडी नंबर तर आला, आपलं टेन्शन नाही। शोरूममध्ये 2 दिवसांनी भेटते, 2-3 दिवसांनी। आणि माझी मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे मला जायला भेटत नाही, ते फिटिंग करून देतात डायरेक्ट इथे। तर ती मंडेला मी जाऊन लावणार आहे नंबर प्लेट। 2 नंबर प्लेट असतात, इथे एक असते आणि मागे असते। आणि दुसरी गोष्ट, ओला उबेर नंबर प्लेट नंबर आल्यावरती आपण ओला उबेर चालू शकतो, म्हणजे काही टेन्शन नाही। फक्त तुमचं जो माझं ऑलरेडी अकाउंट होतं ओला उबेरमध्ये, पहिल्या गाडीवरून मी चालवायचो। तर फक्त मला RC डाउनलोड करायला लागली डिजिलॉकरमधून। आणि दुसरी गोष्ट, ॲड व्हेकलचा ऑप्शन असतो तिथे, तुम्ही ॲड व्हेकल करून गाडी चालू शकता मंडळी। त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही। नवीन आयडिया असेल तर थोडा वेळ लागतो, डॉक्युमेंट्स लागतात, पण ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर काहीच टेन्शन नाही मंडळी। आणि राहिली गोष्ट, अजून बघू शकता मधला व्ह्यू। काल सकाळी ट्रिपच नव्हती पडली मंडळी, भरपूर उशिराने पडली। थोडं नेटवर्कचा इश्यू होता असं मला वाटतंय, कारण की थोडं नेटवर्क डिटेक्टरचा ऑप्शन आला होता तिथे, म्हणून ट्रिप नव्हत्या पडत। आता थांबलो पिंपळेश्वरला। खूप जणांचे चांगले कमेंट्स येतात, खूप जणांचे निगेटिव्ह कमेंट्स येतात। सर्वांना मनापासून धन्यवाद, निगेटिव्ह कमेंटवाल्यांना पण आणि चांगल्या कमेंटवाल्यांना पण। तर हा स्ट्रगल आहे मंडळी, संघर्ष आहे, करायचं आहे, अजून लय पुढे जायचं आहे मंडळी। अजून हे तर काहीच, आत्ताशी सुरुवात आहे। आणि रिक्षाची प्राईस मंडळी 2,47,000 आहे। आणि सोबत एक DD भरायला लागतो RTOचा, तो आहे 15,000। आणि जर तुम्ही EMI वरती घेतली तर तुम्हाला 0 डाऊन पेमेंट करून भेटते काय रिक्षा। 8,000 समथिंग EMI आहे तो 5 वर्षासाठी। तर चला आता बघूया कुठली ट्रिप पडते आणि पूर्ण व्हिडिओ बघा। आता बघूया तर भेटते का आपल्याला ऐरोलीची ट्रिप। त्या दिवशी गेलो होतो बदलापूरला मंडळी। तर आणि गाडीचा ॲव्हरेज मंडळी खतरनाक आहे, काही टेन्शनच नाही, सुपर चालते। एक पूर्ण ॲव्हरेज मी काढणार आहे, नवीन व्हिडिओ बनवणार आहे, ते पण बघायला विसरू नका। तर चला जाऊया। मंडळी, मापेची ट्रिप पडली सकाळी 7:05 झाली। सकाळी मापेची ट्रिप पडली, 250 रुपये दाखवते। आणि आज मला लवकर पण जायचं ऑफिसला, त्यामुळे मी पटकन घेऊन निघतो ही ट्रिप। आणि 7 वाजता ट्रॅफिक पण नसतं। तर चला जाऊया। मानपाडा सर्कलवरून, मानपाडा पेट्रोल पंपवरून पिकअप आहे, मी DMartला होतो। तर चला जाऊया। मंडळी, आत्ताच पोचलो आहे आपण ऐरोलीला। सकाळी 7:06 निघालो होतो डोंबिवलीवरून आणि 7:55 आपण पोचले ऐरोलीला। आज बिलकुल ट्रॅफिक नव्हतं, कारण सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि मापेची ट्रिप होती। 250 रुपये होते, पण आपला वेळ वाचला मंडळी। 250 रुपये भेटले, ठीक आहेत। ऐरोलीची पण ट्रिप भेटली असती, पण मी लगेच निघालो कारण मला आज भरपूर काम आहे ऑफिसमध्ये। तर बघू शकता गाडी वगैरे पार्क केली। तर आता चला जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला। गाडी पार्क केली इकडे, बघू शकता तुम्ही। ऐरोलीचं पार्किंग आहे, पूर्ण सेफ पार्किंग आहे मंडळी। CCTV कॅमेरा वगैरे इथे बाईक, वडापावची गाडी लावली, टेम्पो वगैरे आहेत, 4 व्हीलर मोठ्या गाड्या पण आहेत। एकदम सेफ पार्किंग वाटते मला ही। 30 रुपये घेतात दिवसाचे पार्किंगचे, ठीक आहे, पण एकदम गाडी सेफ राहते, टेन्शन नाही। तर चला मंडळी जाऊया आता ऑफिसला। तर मंडळी चला जाऊया ऑफिसला, बॅग वगैरे घेतली। तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि हे पार्किंगवाले भाऊ आहेत, डेली बघू शकतो म्हणजे पार्किंगच्या गाड्या व्यवस्थित लावत असतात। गाडी पार्किंग केली मंडळी, पावती भेटली। मंडळी आता लंच टाइम झालं, ऑफिसमध्ये जेवते। भावेश का आणले, भावेशने चिकन आणले की
चपाती मुळेच भाजी. दादाची काय आलं पालक पनीर. पालक पनीर. पालक पनीर चला जेवून घेऊया. मंडळी आज संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण आता आलोय पार्किंगमध्ये. गाडीकडे पार्किंग लावली तर चला जाऊया आता घरी, बघूया कुठली ट्रिप पडते. तर मंडळी संध्याकाळचे वाजलेत 7:15. ते पोचले कल्याणला सूचक नकाच्या विजयनगरच्या एरियामध्ये. आणि तुम्ही बघू शकता आज टोटल मी 2 ट्रिप मारल्या मंडळी. हे बघा, ही सकाळी मारली 28 मिनटं लागली, 242 रुपये. आणि ही संध्याकाळी आता येताना मारली 1 तास 37 मिनटं लागली मंडळी. 400-450 रुपये भेटले. टोटल 700 रुपये कवर झाले आज. तर मंडळी फायनली घरी पोचलो आत्ताच. टोटल 740 रुपये कमाई झाली मंडळी 8.5 तास ऑफिसचे काम करून. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर मंडळी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाच्या चॅनलला. आणि सपोर्ट करा या स्ट्रगलरला. धन्यवाद. पुन्हा भेटू उद्या.